नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची आढावा बैठक, सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन. सांगली शहरात 26 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलिसांच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला मुस्लिम समाजातील प्रमुख नागरिक आणि जुलूस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या जुलूसचा मार्ग, वाहतूक व्यवस्था, कायदा सुव्यवस्था तसेच जुलूस दरम्यान येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पैगंबर जयंती हा इस्लाम धर्मातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जन्माची स्मृती जागवली जाते. मानवता, दया, शांतता, बंधुभाव आणि परस्पर सन्मानाचा संदेश त्यांच्या शिकवणीतून दिला जातो. याच विचारांचा प्रसार करत जयंतीचा उत्सव आनंद आणि उत्साहात मात्र शांततेच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी केले. मुहम्मद पैगंबरांचे मानवता आणि बंधुभावाचे विचार सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच उपस्थितांना पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या बैठकीतून शांतता, एकोपा आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा संदेश देण्यात आला. सांगली शहर पोलिसांच्या मार्फत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सांगलीतील सर्व मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्ते व सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं की येणारी पैगंबर जयंती कशा पद्धतीनं साजरी करायची, त्या संदर्भात आज सांगली शहर पोलिसांचे PI साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे व कशा पद्धतीनं जयंती करायची, कशा पद्धतीनं मिरवणूक निघणार आहे. मिरवणूक ही पैगंबर जयंती 26 तारखेला आहे. त्यानुसार 9:30 वाजता बदाम चौकात सुरुवात होईल. त्यानंतर त्याचं रोड काँग्रेस कमिटी, राम मंदिर असणार आहे, काँग्रेस कमिटी, राजवाडा चौक, त्याचबरोबर झाशी चौक, हार्बर्ट रोड मार्गे PI साहेबांचं घर, त्यानंतर रिसाला रोड, हिंदू मुस्लिम चौक आणि शेवटी सांगताई बदाम चौकात होणार आहे. तर त्या दिवशी सर्व लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन त्या रॅलीत सहभागी व्हावे असं मी जाहीर आवाहन करतो व येणारी पैगंबर जयंती त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो.